पण एका ठिकाणी असं कुठे उत्तर मिळत नाहीये आणि येऊन जाऊन फक्त आरोप होतो तो जातीयवाद. शरद पवार आले होते का इकडे? येतील असं पण वाटत नाही, कारण त्यांना कळतंय जिकडे पराभव होणार तिकडे जायचं कशाला. आणि त्यांनी आपल्यावरती आरोप केलाय, गावोगावी जात आहेत, बोंब मारतायत की ज्यांच्या हाताला रक्त लागलंय अशा रक्ताने बरबटलेल्या हातांना मत देऊ नका. कोणाचं रक्त लागलंय आमच्या हाताला? कोणाचं काय कोणतं पाप आम्ही केलंय? आणि जर का शरद पवारांना आमच्या हाताला रक्त लागलेले दिसत असेल तर मग संपूर्ण देशामध्ये गेल्या 8 वर्षात 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. तरी 8 वर्ष सोडून द्या, 5 वर्ष आपण घेऊ. शेतकरी मंत्री, कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याचा मुलगा शरद पवार तिकडे बसल्यानंतर गेल्या 5 वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्यात. आपल्याला तेव्हा वाटलं होतं की महाराष्ट्राचा माणूस जातोय, शेतकऱ्याचा मुलगा कृषी मंत्री होतोय, आता नक्की न्याय मिळणार. न्याय तर सोडूनच द्या, पण संपूर्ण देशामध्ये जितक्या आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र आत्महत्यांमध्ये नंबर 1 हे यांचं कर्तृत्व. आणि मग मी पवार साहेबांना सांगतोय, जर आमच्या हाताला रक्त लागलेलं तुम्हाला दिसत असेल तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ज्या शेतकऱ्यांच्या पत्नी ज्या विधवा झाल्यात, ज्यांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकवानी त्यांचे हात भरलेले आहेत. आणि अशा पुसल्या हात जे हात कुंकवाने भरलेत त्यांना तुम्ही मतं देणार आहात? काय वाटेल ते आरोप करायचे? बरं, नेमकं तुम्ही आहात कोणाबरोबर तेच आम्हाला कळत नाही. कधीतरी म्हणतात की आम्ही शिवसेनेसोबत जाणार. मी म्हटलं ठीक आहे, बघूया कसे येतात शिवसेनेबरोबर. मी काय बोललोच नाही, कारण नुसती हवा होती, आली हवा आणि गेली हवा. आपली भारतीय जनता पक्षाबरोबरची युती होती, आहे आणि पुढेही राहणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती केवळ खुर्चीसाठी झालेली नाहीये, कोणाच्या वैयक्तिक स्वप्नासाठी झालेली नाहीये. 20 वर्ष एखादी युती चाललेली आहे. कदाचित जगाच्या इतिहासामध्ये असं एकमेव उदाहरण असेल, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती. पण आपली युती झाली, उमेदवारी जाहीर झाले, कामालाही लागले. त्यांची खेचाखेची चालू होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. बरं, आता युती झाली ती झाली. आता सगळीकडे हवा सोडतायत की आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची छुपी युती आहे. बरं, ही युती आहे असं धरून चला. तेवढ्यात पटकन बातमी येते की शरद पवार ओरिसात चालले 3ऱ्या आघाडीच्या मंचावरती. बरं, 3ऱ्या आघाडीच्या मंचावरती जात आहेत, तेवढ्यात बातमी येते शरद पवार नवीन पटनायकांसोबत चालले. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की पवार साहेब, आपण मोठे आहात, वयाने तर नक्कीच आहात, कर्तृत्वाने सुद्धा राष्ट्रवादीसाठी तुम्ही फार मोठे आहात. मी तर लहान आहे तुमच्या समोर. एक फक्त छोटा सल्ला मी तुम्हाला देतो. आणि मी त्यांना सांगितलं म्हणजे असं जाहीर सभेत, नाही तर म्हणाल पुन्हा तुम्ही भेटलात की काय, तर गाठ भेट काय नाही, पण असं जाहीर सभेत ना आपला संवाद असा. आणि त्यांना मी सांगितलं की पवार साहेब, कृपा करा, पण एका वेळेला अनेकांशी संबंध ठेवू नका. काय होतं, असं नाही हो, म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असं होतं ना, हे आपली म्हण आहे. एक काहीतरी विचारधारा, होय आम्ही म्हणतो ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, भगवा झेंडा हातामध्ये घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि आज सुद्धा या भगव्या सोबत ही शेतकरी संघटनेची मंडळी आलेली आहेत. यांना काय वेळ लागलं उगाच? शेतकरी संघटना म्हणून यांनी सुद्धा 20-20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष खस्ता खाल्ल्यात, लाठा खाल्ल्यात. फक्त लक्ष्मणराव असो, रघुनाथ दादा असो किंवा आपले अमीर हबीब असो, तुम्ही लाठी खाल्ल्यानंतर फोटोग्राफर बरोबर ठेवला नाही, ही तुमची चूक झाली. पुढच्या वेळेला जर जाल तर फोटोग्राफर सोबत घेऊन जा. म्हणजे लाठी मारली की फोटो काढा आणि पोस्टरवरती लावा. हे असले धंदे यांनी नाही केले. यांनी प्रामाणिकपणाने शेतकऱ्याच्या पदरामध्ये त्याचा न्याय हक्क कसा मिळेल ह्याची नेहमी चिंता वाहिलेली आहे.
आणि अशी लोक आज शिवसेनेसोबत येत आहेत। याचं कारण त्यांना सुद्धा कळलं की एकटं लढून न्याय मिळणार नाही, जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातली ताकद एक होत नाही, आपली वज्रमुठ एकत्र येत नाही, तोपर्यंत हा दुतोंड्या रावण याचा वध करणं आपण शक्य नाही, हे कळलंय म्हणून ते सोबत आलेले आहेत। एकटे उभे राहू शकत होते, एकटे लढू शकत होते। आज सुद्धा विधानसभेमध्ये काही अपक्ष आमदार आहेत ना, एकटे निवडून येतात, पण निवडून आल्यानंतर सुद्धा हे राष्ट्रवादीवाले जेव्हा गरज असते तेव्हा वापरतात आणि वापरून झाले का फेकून देतात। पुन्हा लढत चालूच। काय होणार? आहेत ना आमदार म्हणून निवडून गेलात, काय दिलं आजपर्यंत? आज सुद्धा तुम्हाला सरकारशी लढावं लागतंय। महाराष्ट्रामध्ये एका अपक्ष आमदाराची काही डाळ शिजत नाही, तर 550 खासदार असलेल्या त्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये एकांडा शिले तर काय करणार? आणि म्हणून आता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातली ताकद आपल्याला एक करावी लागेल। भार नियमन सुद्धा एवढं प्रचंड होत चाललेलं आहे, जसं इकडे यंत्रमाग बंद पडलेला आहे, तशी एक घटना मला जी खरोखर चटका लावून गेलेली ही मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय। शेतकरी आत्महत्या करतायत, पण भार नियमनामुळे सुद्धा काय होतंय हे आपल्याला जेवढ्या घटना कळतायत तेवढ्याच कळतायत, बाकीच्या कळत सुद्धा नाहीये। आणि फार लांबची घटना नाहीये मुंबईपासून, मुंबईच्या आसपासच वसईमध्ये अर्नाळ्याला एक 13-14 वर्षाची मुलगी होती, हिनाली तांडेल, आणि आत्ताच ह्याच परीक्षेच्या मोसमामध्ये अभ्यासाला बसलेली, दिवे नव्हते, दिवे नाहीत घरामध्ये, काळोख म्हणून केरोसिनचा दिवा पेटून बसली आणि अभ्यास करत असताना तंद्रीमध्ये धक्का लागला आणि तो दिवा पेटला, कारण रॉकेलची बाटली बाजूला होती। आणि अक्षरशः रघुनाथ दादा तुम्हाला सांगतो, ती कवळी पोर अभ्यास करत होती, आई बाप एका आनंदामध्ये होते, कारण का आपण नेहमी वाचतो मुलगी शिकली, प्रगती झाली, आणि म्हणून आई वडील कष्ट करत होते, मुलगी शिकते, प्रगती होणार, स्वतःच्या पायावरती उभी राहणार, अशी स्वप्न बघत असताना अभ्यास करणाऱ्या मुलीचे क्षणार्धात तो दिवा पेटला आणि त्यांच्या डोळ्या देखत जळून भस्म झालं। हे वीज भारनियमन, वीज नसल्यामुळे गेलेला बळी। विदर्भाची कहाणी तर फारच वाईट आहे। गेल्या 8 दिवसामध्ये तिकडे सतत आत्महत्या होतातच आहेत, आज आलो काल सुद्धा आत्महत्या झाले, आणि काय आत्महत्या तर एवढ्या भयानक आहेत की शेतकरी आपली तानी बाळं कडेवरती घेऊन मुलांसकट धावत्या इंजिन खाली रुळावरती उडी मारून जीव देत आहेत। आणि संताप एका गोष्टीचा येतो की या सोनियाजी असतील, शरद पवार आहेत, मुद्दे काही नाहीत, गर्दी तर होतच नाहीये, म्हणून सिने तारकांना घेऊन आता प्रचार करतायत। सुनील शेट्टीला घेऊन आले, उर्मिला मातोंडकर, आणखीन कोण सगळे, महिमा चौधरी, आणि काल तर त्यांनी कमालच केली, त्या राजू श्रीवास्तवला घेऊन आले। हा शेतकरी आत्महत्या हा हसण्याचा विषय? ज्या वेळेला तमाम शेतकरी तुमच्याकडनं अपेक्षा करतोय की अरे तुम्ही माझं कर्ज माफ कधी करणार, मला कर्जमुक्त कधी करणार, माझ्या गावामध्ये वीज कधी येणार, माझ्या घरामध्ये पाणी कधी येणार, हे प्रश्न त्याच्या मनामध्ये असताना तुम्ही ही सगळी अशी तारांगण घेऊन त्याची चेष्टा करताय, आणि याचा परिणाम आज उलटा दिसतोय। या सभा होऊन गेल्यानंतर तिथले लोक मला येऊन सांगतात की उद्धवजी आता बस झालं म्हणे यांचं। आजपर्यंत आम्ही आशेवरती होतो की आज तरी हे सुधारतील, उद्या सुधारतील, पण हे सुधारण्याचं नाव घ्यायला तयार नाहीत, उलटा आता हे सगळे तारखाना वगैरे घेऊन आमची थट्टा करतायत। या वेळेला म्हणे आम्ही यांना गाडणार म्हणजे गाडणारच। आणि गेल्या वेळेला जेव्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये संवाद दौरा केला त्यावेळेला कोल्हापुरातून सुरुवात केली होती, सकाळी 10ला सुरुवात केली आणि पहाटे 4 वाजता मी पुण्याला पोहोचलो। वाटेमध्ये जिकडे जिकडे शेतकऱ्यांनी थांबवलं तिकडे थांबत गेलो, आणि अशाच एका ठिकाणी थांबलो असताना माझ्या आधी एक आपले म्हातार बाबा होते, शेतकरी, डोक्याला मुंडासं बांधून होते, त्याने माईक हातात घेतला आणि भाषण केलं, आणि भाषण केल्यानंतर मी बोललो 2 शब्द, आणि मी बोलताना हेच सांगितलं की अरे कसं काय करू म्हटलं तुम्हाला। या बाबांनी म्हटलं त्यांची सगळी दुःख ही सांगितली, ही दुःख ही केवळ त्यांच्या एकट्याची नाही,